राजा राहत असतो. एक दिवस त्याच्या महालात एक पोपट विक्रीवाला येतो. त्याच्याकडे 2 पोपट असतात. एक 200 रुपये आणि दुसरा 100 रुपये. राजा विचार करू लागतो, पिंजरे सेम, पोपट सेम आणि मग पैसे 200 एकाचं आणि 100 एकाचं असं का बरं? तो विचार करू लागतो. मग तो दोन्ही देखील पोपट घेतो. पहिला 200 वाला पोपट तो आपल्या खोलीत लावतो. तो विचार करत रात्री झोपतो आणि सकाळी उठतो तर काय, श्रीराम की जय असा पुजाराचा आवाज तिथे कुठेतरी येत असतो. राजा विचार करू लागतो, इथे जवळपास कुठे मंदिर नाही आणि हा पुजाराचा आवाज इथे कुठून येतोय? तो विचार करत करत थोडं पुढे जातो. तर तो पोपट म्हणत असतो. राजाला खूप आनंद होतो. तो दुसऱ्या दिवशी 100 वाला पोपट लावतो आणि सकाळी उठतो तर काय, घाण घाण शिव्या त्याला ऐकू येत असतात. राजा चिडतो आणि त्या पोपट्याला म्हणतो, ह्या सैनिकांना म्हणतो, या पोपट्याला टाका कुठेतरी नेऊन. खरं तो दुसरा पोपट म्हणतो 200 वाला की राजा याला टाकू नको, तो माझा भाऊ आहे, भाऊ आहे, जो एका गुंडांच्या टोळीत वाढला आणि मी एका साधूच्या घरात वाढलोय म्हणून मी असा झाला. राजा त्या 200 वाल्या पोपटचं एवढं दयापणा ऐकून त्या पोपट्याला टाकत नाही. तात्पर्य की आपण जशा सहवासात राहतो तशीच आपल्याला वागणूक मिळते. धन्यवाद.